आणि मी सांगू, आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळच्या लोकांना किंवा ज्यांना आपण जवळचं समजतो, आपले फ्रेंड्स, रिलेटिव्हज यांना सांगणं का गरजेचं असतं? हां, ठीक आहे, तो एक विश्वासाचा पण प्रश्न असतो म्हणा, की आपण सांगितल्यावर ते आपल्याला जज न करता खरंच आहे त्या त्या सिच्युएशननी, आहे त्या इंटेन्शनने आपल्याला समजून घेतील का? माझा अनुभव असा आहे, की मी माझ्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं होतं, की मला असं-असं दिसतंय, मला असं-असं होतंय किंवा मला माझ्या डोळ्यासमोर अंधार दिसतोय, कोरा कागद दिसतोय. तर तिचं काय उत्तर होतं माहिती आहे का तेव्हा, 3-4 वर्षांपूर्वी, की "तुला असं होतंय ना, तुला कोरा पेपर दिसतोय, तर तू लिही त्याच्यावर तुझं काहीतरी." असं वाक्य होतं तिचं. हे तुम्हाला नॉर्मली ऐकायला नॉर्मल वाटेल. पण जो व्यक्ती या सिच्युएशनमधून जातोय ना सध्या किंवा गेला असेल, त्याला हे वाक्य खूप डीप वाटेल, की जर कोरा पेपर दिसतोय, काळोख दिसतोय, जर काळोख दिसतोय तर तू आण ना स्वतःचा दिवा तिथे लाव ना. आणि जर तुला कोरा पेपर दिसतोय तर स्वतःचं चित्र रेखाट ना. तुला कोणी अडवलंय? तुझे हातपाय कोणी बांधून ठेवलेत? माहिती आहे सध्याला हातपाय उचलण्याची किंवा काही करण्याची ताकद नसते तेव्हा. इतकं आपण थकलेलो असतो. पण निदान हे एक वाक्य ऐकून आपल्याला उमेद भेटते. त्यामुळे आपला ज्यांच्यावर विश्वास आहे त्या लोकांना ह्या गोष्टी सांगणे आणि त्या लोकांचे सुद्धा असे रिप्लाय येणे खूप महत्त्वाचं असतं. मला माहिती आहे मानसिक आरोग्य ठीक करणे किंवा ह्या सिच्युएशनमधून जाणे आणि हील होणे हे काही फक्त आपली एकट्याची जबाबदारी नसते. आपल्या आजूबाजूला तशी लोकं पाहिजे असतात आणि तशी लोकं निर्माण करा आणि तशी लोकं आपण स्वतःही होऊ शकतो. जर आपल्या आजूबाजूला असं कोणी सफरिंगमधून जात आहे, तर आपण त्यांना तसं सांगू सांगू शकतो, सांभाळून घेऊ शकतो. सो हे रिस्पॉन्सिबिलिटी आपली पण बनते आणि त्यांची पण बनते.